नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट स्ट्रिंग टेम्पलेट्स. कोणत्या पद्धतीने जावास्क्रिप्टचे स्ट्रिंग जे आहे ते आपण लिहू शकतो किंवा मॅनिपुलेट करू शकतो. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की जावास्क्रिप्टचे स्ट्रिंग मॅनिपुलेशनसाठी काही मेथड्स आहेत, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर आज आपण बघूया स्ट्रिंग आपण कोणकोणत्या पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो किंवा असाइन करू शकतो. ठीक आहे. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. काही जर समजलं नाही तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. चला तर वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर मित्रांनो, ही एक स्ट्रिंग आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या स्ट्रिंगला मी कोणत्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर या स्ट्रिंगला मी लिहिलेले आहे डबल कोट्स किंवा तसं याला मी डबल कोट्सने लिहू शकतो किंवा सिंगल कोटने सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. परंतु आता प्रॉब्लेम कशी आहे की जेव्हा मला या डबल कोट्समध्ये जर मला सिंगल कोट दाखवायचे असतील, ठीक आहे, या डबल कोट्समध्ये मला जर सिंगल कोट्स दाखवायचे असतील तर हे या पद्धतीने मी दाखवू शकतो. तुम्ही इथे बघू शकता, इथे हे सिंगल कोट असं आलेलं आहे. परंतु जर मला याला मल्टीलाईन जर करायचं असेल, ठीक आहे, जर मी याला मल्टीलाईन स्ट्रिंग जर मला लिहायची असेल तर ती मी नाही लिहू शकत मित्रांनो. मला सिंगल लाईन स्ट्रिंगच इथे लिहावी लागते. कधी कधी काय होतं की स्ट्रिंग खूप मोठी असते, जी या पर्टिक्युलर विंडोला सुद्धा पार करून जात असते, पण त्या स्ट्रिंगला मी मल्टीलाईन नाही करू शकत. तर कसं? तर याला आणखी एक याला एक सोल्युशन आहे की स्ट्रिंगला मी प्लस इक्वल्स टू करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक स्ट्रिंग घेतलेली आहे, ठीक आहे. तर या स्ट्रिंगला मी प्लस इक्वल्स टू पुन्हा एक ही स्ट्रिंग इथे देऊ शकतो. हा एक प्रकार आहे, तुम्ही इथे बघू शकता. सेम आहे, काही याच्यामध्ये फरक पडलेला नाही. आपण ही स्ट्रिंग जी आहे पुन्हा याला अपेंड केलेली आहे. तर हे असाइनमेंट ऑपरेटरने आपण स्ट्रिंगला आपण प्लस इक्वल्स टू करू शकतो. परंतु हे सुद्धा काय झालेलं आहे, हे मल्टीलाईनला आपल्याला असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून करावं लागतंय. ठीक आहे. परंतु स्ट्रिंग टेम्पलेटने आपण हे साध्य करू शकतो. ते कोणत्या पद्धतीने आपण इथे बघणारच आहोत. चला तर मग बघूया. आता फॉर एक्झाम्पल मी एक स्ट्रिंग घेतलेली आहे. इथे मी व्हेरिएबलचं नाव देतो टेम्पलेट स्ट्रिंग. तर याची सुरुवात जी आहे ती बॅकटिक कॅरेक्टरने घेतो. ठीक आहे. बॅकटिक कॅरेक्टर जे आहे तुमच्या कीबोर्डमध्ये तुम्ही बघू शकता, टॅबच्या वरचं बटन आहे, जे नंबर एकचं जे कॅरेक्टर आहे, एक्सक्लेमेटरी कॅरेक्टर आहे किंवा वन कॅरेक्टर जे आहे त्या बटनावर, त्याच्या आणि लेफ्ट साईडला आणि जो टॅब बटन आहे त्याच्या वरच्या साईडला एक बॅकटिक नावाचं बटन असतं. ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये मी मल्टीलाईन स्ट्रिंग इथे देऊ शकतो. तुम्ही बघू शकता लर्न लिफ्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मी मल्टीलाईनला म्हणजे नेक्स्ट लाईनला सुद्धा ही स्ट्रिंग देऊ शकतो. आणि टेम्पलेट स्ट्रिंग जी आहे, टेम्पलेट स्ट्रिंग मी जशाच तशी इथे असाइन केल्यानंतर तुम्ही बघू शकता काहीच फरक पडलेला नाही. तर फक्त याचा याचा उपयोग खूप आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल मला इथे एक सिंगल कोट्स डबल कोट्स सुद्धा द्यायचे आहेत. ठीक आहे. तर डबल कोट्स आणि सिंगल कोट्स सुद्धा याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. लर्न लिफ्ट आणि इथे मी डबल कोट्स सुद्धा इथे देऊ शकतो. तर जर हे तुम्ही नॉर्मल स्ट्रिंग जर डिक्लेअर केली तर तिथे सिंगल कोट आणि डबल कोट या स्ट्रिंगमध्ये तुम्ही देता येत नाहीत. तुम्हाला ते सिंगल कोट्स असो किंवा डबल कोट्स असो ते तुम्हाला अपेंड करावे लागतात. ठीक आहे. अपेंड म्हणजे कसे? आता फॉर एक्झाम्पल मला आता इथे मी लर्न लिफ्ट दिलंय. आता याला मला डबल कोट अपेंड करायचं आहे. ठीक आहे. तर हे सिंगल कोट डबल कोट प्लस, ठीक आहे, त्याच्यानंतर डबल कोट सिंगल कोट, अशा पद्धतीने मला पुन्हा इथे सिंगल कोट मला क्लोज करून सॉरी, मला इथे पुन्हा सिंगल कोट इथे पुन्हा क्लोज करून मला इथे स्ट्रिंग जी आहे ती क्लोज करावी लागते. तुम्ही इथे बघू शकता हे किती म्हणजे झंझटचा प्रकार आहे. ठीक आहे. तर
इथे तुम्हाला हा डबल कोट ऍड करण्यासाठी तुम्हाला हे प्लस करावं लागतंय, हे सिंगल कोट ऍड करण्यासाठी. ठीक आहे. तर हे एवढं सगळं का? एवढं सगळं आपल्याला काही करायची गरज नाही. आपण डायरेक्टली टेम्पलेट टेम्पलेट स्ट्रिंग जर दिली, जसं बॅकटिकचा वापर करून आपण करू शकतो. ठीक आहे. बॅकटिकचा वापर करून तिथे तुम्ही बिनधास्तपणे सिंगल कोट, डबल कोट याच्यामध्ये देऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता, हे हे पहिलं जे लिफ्ट आहे ते सिंगल कोटमध्ये आहे आणि दुसरं जे लिफ्ट आहे ते डबल कोट्समध्ये. त्याच्यानंतर मल्टीलाईन स्ट्रिंग तर आपण बघितलेलीच आहे. इंटरपोलेशन सुद्धा हे सपोर्ट करतात. इंटरपोलेशन म्हणजे काय? तर इंटरपोलेशन जे असतं ते एक टेम्पलेट सिंटॅक्स असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं असतं, जर आपल्याला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर प्रिंट करायची आहे, ठीक आहे, आता where fname इज इक्वल टू सतीश, त्याच्यानंतर where lname इज इक्वल टू, ठीक आहे, मी इथे समजा आता माझं नाव दिलंय सतीश पवार. ठीक आहे. तर आता मला काय करायचं, या टेम्पलेटमध्ये मला हे दोन व्हेरिएबल यूज करायचे आहेत. तर नॉर्मल स्ट्रिंग जे आपण डिफाईन करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला याला प्लस करावं लागतं. प्लस त्याच्यानंतर ते जे आपलं व्हेरिएबलचं नाव आहे ते. ठीक आहे. ते व्हेरिएबलचं नाव दिल्यानंतर ती स्ट्रिंग तिथे दिसते. परंतु याचा सिंटॅक्स सरळ आणि सोपा आहे. जेव्हा आपण इथे लर्न आणि लिफ्ट दिलेले आहे, लर्न आणि लिफ्ट नंतर क्रिएटेड बाय. ठीक आहे. आता इथे क्रिएटेड बाय आहे. आता मी काय करतो, एक डॉलर घेतो, डॉलर साइन आणि ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी माझे जे व्हेरिएबल आहेत एफ नेम प्लस एल नेम हे मी देणार. ठीक आहे. एफ नेम आणि एल नेम जर मी दिलं तर एका व्हेरिएबलसाठी आपल्याला हे जे एक्सप्रेशन आहे हे एक यूज करावं लागतं. ठीक आहे. आता मी इथं लर्न लिफ्ट चॅनल क्रिएटेड बाय एफ नेम आणि एल नेम अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर हे बघूया आपण काय होते. तुम्ही बघू शकता लर्न लिफ्ट हे चॅनल हे क्रिएटेड बाय सतीश पवार. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर हे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन सुद्धा जे आपलं टेम्पलेट स्ट्रिंग आहे, हे टेम्पलेट स्ट्रिंग जे आहे ते सपोर्ट करतं आपल्याला. आणि काही जे कॅल्क्युलेशन्स वगैरे असतात, ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल मॅथचे काही फंक्शन्स आहेत, नंबरचे काही फंक्शन्स आहेत, आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत नंबरचे फंक्शन्स. तर नंबरचे काही फंक्शन्स आहेत किंवा स्ट्रिंगचे काही फंक्शन्स आहेत. ठीक आहे. तर आपण एक काम करूया, इथे सबस्क्रायबर्स काउंट इज इक्वल टू 500 आहे. आता हे नंबर आहे. ठीक आहे. आता मला काय करायचंय, इथे या नंबरला मला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचे किंवा बुलियनमध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे. तर मी काय करतो, सबस्क्रायबर काउंट डॉट टू फिक्स्ड, हे जर मी टू फिक्स्ड केलं तर काय होईल बघा. टू फिक्स्ड इथं मला टू करायचं आहे. बघूया काय होतंय. तुम्ही बघू शकता या डॉटच्या नंतर दोन इथे सिम्बॉल आलेले आहेत, दोन म्हणजे शून्य आलेले आहेत. ठीक आहे. रुपीजमध्ये यूज होतं जेव्हा आपण प्राइजेस किंवा रुपीज जे आपण लिहितो, तर त्याच्यामध्ये टू फिक्स्ड हे जे आहे नंबरचं, हे मी मेथड येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणारच आहे, काळजी करू नका. पण सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा की हे जे एक्सप्रेशन आहेत, हे एक्सप्रेशन आपल्याला वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे वापरता येतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एखादा कोड, एखादा फंक्शन कॉल सुद्धा आपण देऊ शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला एखादं फंक्शन कॉल घ्यायचं आहे. आता मी जर इथं फंक्शन लिहिलंय, फंक्शन रिटर्न सबस्क्रायबर्स काउंट, आता हे काय करतंय, मला रिटर्न करतंय सबस्क्रायबर काउंट्स डॉट टू फिक्स टू. ठीक आहे. आता मी इथे हे फंक्शनचा कॉल सुद्धा इथे देऊ शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे काही आपण, तुम्ही बघू शकता इथे काहीच फरक पडलेला नाहीये, जसंच तसंच आहे. ती ही जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग आपल्याला या फंक्शन मधनं येते. तर हे झालं एक्सप्रेशन सबस्टिट्यूशन, याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डायनॅमिकली, आपण जर आपल्याला एखादा HTML क्रिएट करायचं असेल, ठीक आहे, आता हे मी डायनॅमिकलीच क्रिएट करतोय. तुम्ही इथे बघू शकता ही जी स्ट्रिंग आहे
ती डायनॅमिकली मी या कंटेनरला अपेंड करतोय. आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, एक लिस्ट तयार करायची आहे, ती डायनॅमिकली याला अपेंड झाली पाहिजे. तर मी काय करणार, तर इथे मी घेणार वॅर लिस्ट वॅर HTML select इज इक्वल टू, ठीक आहे, डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट, एक सेकंड, डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट इथे मी घेतो सिलेक्ट. ठीक आहे. आता मी काय करतो, वॅर ऑप्शन इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट ऑप्शन. ठीक आहे. आता हे ऑप्शन मी क्रिएट केलं. आता ऑप्शन डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू मला द्यायची आहे 1 आणि ऑप्शन डॉट ID मला द्यायचं आहे 1. ठीक आहे. तर हे जे आहे हे मी डायनॅमिकली क्रिएट करतोय. ठीक आहे. आता HTML सिलेक्ट डॉट अपेंड चाइल्ड करावं लागेल मला इथं, अपेंड चाइल्ड ऑप्शन. ठीक आहे. आता हे HTML सिलेक्ट जर मी याला दिलं तर इथे काय होणार, इथे आपली एक सिलेक्ट लिस्ट दिसणार आहे, तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. ऑप्शन ओके, आणि HTML सिलेक्ट डॉट व्हॅल्यू इथे द्यावं लागेल आपल्याला. HTML सिलेक्ट डॉट व्हॅल्यू जी द्यावं लागेल ती ऑप्शन द्यावं लागेल. ठीक आहे. एक सेकंड. ठीक आहे, जाऊ द्या. तर हे ड्रॉपडाऊन रेंडर झालेली आहे इथं. तर हे डायनॅमिकली आपण इलेमेंट्स वगैरे कोणत्या पद्धतीने क्रिएट करतो, काय करतो ते आपण शिकणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. ठीक आहे. तर आतापुरतं एवढं लक्षात ठेवा की आपण जे आहे डायनॅमिकली आपण टॅग्स जे आहेत क्रिएट करू शकतो टेम्पलेट स्ट्रिंगने. आता फॉर एक्झाम्पल आता मी हाच जो टॅग आहे तो मी टॅग आता क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. वेअर एक टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये घेतो मी, एक सेकंड, अनऑर्डर लिस्ट इज इक्वल टू टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये घेतो मी UL. ठीक आहे. त्याच्यानंतर एक UL क्लोज झालेला आहे इथे. त्याच्यानंतर आता मला एक काम करायचं आहे की इथे आता मी एक फॉर देतोय. ठीक आहे. फॉर लूप देतोय. एक सेकंड, फॉर लूप द्यायची गरज नाही आहे. याला मी अपेंड करणार समजा डायरेक्ट समजा. ठीक आहे. आता हे मी अप्पर टॅग तर दिलेला आहे, अप्पर टॅगला आता मला याला डायनॅमिकली अपडेट करायचं आहे. ठीक आहे. तर याला मी प्लस इक्वल्स टू करू शकतो. समजा फॉर वॅर एक्स ऑफ, ठीक आहे, एक्स ऑफ, समजा मी इथे दिले टॅग्स अरे फॉर एक्झाम्पल, नाही टॅग्स अरे नाही, ऑप्शन्स. ठीक आहे. आता मी समजा इथे एक ऑप्शन्स घेतलेत अरे मध्ये 1,2,3. ठीक आहे. आता मी काय करतोय, या UL ला प्लस इक्वल्स टू करतो. ठीक आहे. आता मी टेम्पलेट स्ट्रिंग दिली इथे. टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये कसं असतं, LI घेतलं मी. ठीक आहे. क्लोजिंग LI टॅग, आणि याच्यामध्ये मी डॉलर टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये एक्स ची व्हॅल्यू डायरेक्टली इथे देऊ शकतो. ठीक आहे. आता हे झालं, मी UL जे आहे ती याला असाइन करणार. आता तुम्ही इथे बघू शकता हा UL टॅग आहे 1 2 3 आलेला आहे, अनऑर्डर्ड लिस्ट आहे, तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय असतं की आपण डायनॅमिकली जर आपल्याला जर टेक्स्ट वगैरे जर क्रिएट करायचं असेल किंवा मल्टीलाईन जी स्ट्रिंग आहे ती मल्टीलाईन स्ट्रिंग डिफाईन करायची असेल, किंवा आता फॉर एक्झाम्पल मला एखादा एरर आला आहे API कडनं आणि मला तो टोस्टरमध्ये दाखवायचा आहे. तर टोस्टरमध्ये तो एरर जो आहे तो फिक्स नसतो, एरर कोणताही येऊ शकतो, बरोबर आहे. आणि टोस्टर सर्व्हिस जी आहे ती सेंट्रलाइज्ड असते. त्याच्यामध्ये आपण फुली डायनॅमिकली जे काही एरर्स असतात ते एरर्स आपण दाखवत असतो. तर त्या केसमध्ये कसं असतं, त्या केसमध्ये जे एरर्स असतात ते एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर असतात. तर आपलं जे आहे, आपली काही स्ट्रिंग जी आहे ती कॉन्स्टंट असते आणि त्याच्यानंतर जो एरर मेसेज असतो तो वेगवेगळा डिपेंडिंग ऑन APIs किंवा डिपेंडिंग ऑन API एरर तो
वेगळा असू शकतो. तर वेगळा जो एरर आहे तो आपण डायरेक्टली इथे डायनॅमिकपणे तो दाखवू शकतो. तर त्याच्यासाठी कसं असतं, हे टेम्पलेट स्ट्रिंग जे आहे ते यूज होतं. ठीक आहे. तुम्ही जसं आता अँग्युलर असो किंवा रिॲक्ट जेएस असो, की कोर्सेस आपण घेणारच आहोत. अँग्युलर असो, रिॲक्ट जेएस असो किंवा मग CSS ग्रिड लेआउट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर jQuery आहे, बूटस्ट्रॅप आहे. आता ही जशी जावास्क्रिप्टची सीरीज झाली की मग टाइपस्क्रिप्ट असो किंवा अँग्युलर असो, तर सुरुवातीला आपण टाइपस्क्रिप्ट शिकूया. तर याचा वापर जो आहे का तो पुढे तुम्हाला भरपूर बघण्यात येईल. ठीक आहे. भरपूर जसं आता ॲरो फंक्शन्स असतात, तर हे नॉर्मल फंक्शन्स यूज करण्यापेक्षा मी प्रिफर करतो ॲरो फंक्शन्स यूज करणं. तर ॲरो फंक्शन्स पण आपण टाइपस्क्रिप्टमध्ये शिकणारच आहोत. क्लासेस शिकणार आहोत, इंटरफेसेस शिकणार आहोत. ठीक आहे. ते सगळंच आपण शिकणार आहोत. आतापुरतं लक्षात राहू द्या, 3 पॉईंट आहेत. टेम्पलेट स्ट्रिंग मल्टीलाईनमध्ये यूज होती. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स यूज करू शकतो, एक्सप्रेशन्स यूज करू शकतो, फंक्शन्स कॉल यूज करू शकतो. आणि ती टेम्पलेट स्ट्रिंग आहे ती आपण डायनॅमिकली एखादा जर HTML एलिमेंट जो आहे ते डायनॅमिक आपल्याला क्रिएट करायचा असेल आणि त्याला व्हॅल्यू जी आहे ती डायनॅमिक द्यायची असेल, तर आपण टेम्पलेट स्ट्रिंगचा जो वापर आहे तो आपण करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तो व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. काही जर तुम्हाला अडचणी असतील तर कमेंट डाऊन करा. मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.